ज्या पपईला आपण एवढा जीव लावून लहानचं मोठं गेलो होता, आज त्या पपईवर लय बेकार रोग पडला होता. आणि जसं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं, पाणी गेल्यामुळे अख्खा रोड खराब झाला होता. त्याच्यामुळे आपली गाडी डायरेक्ट 1 किलोमीटर लांब लावून आपल्याला चालत चालत करत रानात जायचं होतं. आणि आज वातावरण थोडं उघडलं होतं आणि आपल्या पपईवर रोग पडला होता. त्याच्यामुळे आपल्याला फवारा मारून घ्यायचा होता. मग पटकन दिशे पंपामध्ये औषध ओतून घेतलं, कारण पाऊस कोणत्या पण क्षणी येऊ शकत होता. टपाटपा आपल्याला औषध मारून घ्यायचं होतं, कारण पाऊस आला तर काही फायदा होत नाही. एक तर या पपईमध्ये साधं चालता येत नाही आणि एवढा मोठा ड्रम घेऊन चालावं लागत होतं. 15 लिटरचा पंप आपल्याला मस्त पैकी त्यांना मारून घ्यायचा होता आणि रापा औषध मारित होते. त्याच्यामुळे पटकन दिशी त्यांना हात देऊन आहे ना पंपाला घेऊन उठावं लागत होतं आणि ते त्यांचं काम करीत होते. मग मस्त पैकी आपल्याला आपलं काम करायचं होतं. पटापट त्यांना आहे ना पाणी आणून द्यायचं होतं आणि त्याच्यात औषध टाकून मग 0 मिनिटात आहे ना सगळं औषध मारून झालं होतं. आणि एकदम मस्त पैकी सकाळी औषध मारून झालं. पाऊस बी नाही आला. तो कापूस आहे, ज्या कापसाला खुरपायचं काम आपल्या बायांकडून चालू आहे, एकदम व्यवस्थित आहे. आता कापूस पण येतोय. त्याच्यानंतर आपल्या मोटरीला ना गबाळ लागलं होतं आणि ती मोटर डायरेक्ट अचानक भयानक वर वाढायची होती. रपा आहे ना तिला वर काढायचं काम आपण चालू केलं आणि 0 मिनिटात तुमचा भाऊ इतका फास्ट मध्ये काम केलं ना, ते नेरी लगेच मोटर बिटर वर काढली. एवढं बेकार गबाळ लागलं होतं का डायरेक्ट ना फुटबॉल बिटबॉल अख्खा फुटून गेला होता. त्याच्यामुळे लगेच ना अचानक भयानक आपल्याला गावामध्ये जाऊन घेऊन यायचं होतं. 0 मिनिटात गाडीवर गेलो लगेच ना डायरेक्ट लोखंडाचाच आहे ना फुटबॉल घेऊन आलो. परत फुटायचं कामच नको. लगेच गेले त्याला मस्त पैकी बसून घेतलं ना. आजचे ना सगळे काम एकदम ओके मध्ये झाले होते. बाकी तुम्हाला पावसा पाण्याचे एवढे भारी व्लॉग बघायचे असेल तर पटकन दिवशी मुकुल साबळेला फॉलो करून टाका. संपला विषय.